नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो आहो 9 मे 2025 समर 2025 अप्लाइड मॅथमॅटिक्सचा टोटल सोल्युशन. जो आज पेपर झालेला आहे, पेपरचा कोड आहे 312301. तर संपूर्ण विश्लेषण मी करणार आहे आणि तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती मार्क्स भेटलेले आहेत, तुमचा कोणता क्वेश्चन बरोबर आहे, कोणता क्वेश्चन चुकला, काय प्रॉब्लेम्स आहेत, तर टोटल इन्फॉर्मेशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे लिंक शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. तर चला तर सुरू करूया आजचा पेपरचं विश्लेषण. अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 पॉलिटेक्निक फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर आणि कोड आहे 312301. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आला होता बघा. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट, सॉल्व द एनी 5 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आलता इंटिग्रेशनचा, अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x dx. आता याचा जर समजा आपण आन्सर बघितलं तर याचा आन्सर तुमचं यायला पाहिजे. इथं सिंपल फॉर्म्युला लागत होता ट्रिग्नोमेट्रीचा 1 प्लस कॉस 2 थिटाचा. आता 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि त्याच्यानंतर 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक झालं असतं आणि स्क्वेअर रूट मध्ये 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही तर अंडर रूट ऑफ 2 आणि स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल तर इथे येते कॉस एक्स. तर याचं इंटिग्रेशन जर समजा आपल्याला काढायचं असतं तर याचा आन्सर आहे 2 अंडर रूट ऑफ 2 कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर आणि cos x इंटिग्रेशन sin x. तर याचा आन्सर आहे √2 sin x प्लस सी. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर याचा आन्सर √2 sin x प्लस सी जर आला असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड हा आला होता इंटिग्रेशनचा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स. अत्यंत सिंपल फॉर्म्युला इथं सिंपल आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन येते साइन इनवर्स एक्स आणि मायनस आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन येते साइन एक्स प्लस सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो थर्ड आहे, थर्ड मध्ये इव्हॅल्युएट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम होता डेफिनेट इंटिग्रेशनचं. इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 dx अपॉन 2x प्लस 3. याचा आन्सर बघा, याचा डायरेक्टली फॉर्म्युला होता 1 अपॉन 2x प्लस 3 चा इथं डायरेक्ट होतो लॉग ऑफ 2x प्लस 3 आणि एकच्या समोर जे पण असते ते अपॉन मध्ये आणि याच्यामध्ये लिमिट पुट करायचं होतं 2 to 4. तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायनल आन्सर आलेला आहे 1/2 लॉग 11 अपॉन 7. जर तुमचं जर हे आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम हे बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला अत्यंत सोपी प्रॉब्लेम ते म्हणजे की ऑर्डर अँड डिग्री. अत्यंत सिंपल आहे. तर याचा ऑर्डर येतो 2, याचा ऑर्डर 2 आहे बघा, d2y/dx² ऑर्डर 2 आणि याची डिग्री सुद्धा 2 येते. ज्यांनी ऑर्डर 2 आणि डिग्री 2 लिहिलं असेल तर त्यांचं हे प्रॉब्लेम काय आहे बरोबर आहे. त्यानंतर घेणार आता क्वेश्चन नंबर ई. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ई जर आपण बघितला तर इथं काय म्हटलेलं आहे, फाइंड द अप्रॉक्सिमेटली रूट ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 1 युजिंग बायसेक्शन मेथड. तर आपले रूट येणार आहे त्याच्यात. जर आपण याच्यात 0 पुट केला तर आन्सर येते -1, 1 पुट केला तरी आन्सर येते -1. याचा रूट येते 1 आणि 2. तर 1 प्लस 2 किती येते 3, 3 डिवाइडेड बाय 2 याचा आन्सर येते 1.5. x1 इज इक्वल टू 1.5. जर तुमचं x1 इज इक्वल टू 1.5 जर आन्सर आला असेल तर तुमचा हे प्रॉब्लेम काय आहे बरोबर आहे. आता त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नंबर जी. त्याच्या आधी आहे एफ. प्रॉब्लेम नंबर एफ मध्ये इथं सांगितलेलं आहे शो द रूट ऑफ एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9 इज इक्वल टू 0 लाईज इन द इंटरवल 2,3. तुम्हाला काय करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो, फक्त हे 2 आणि 3 याच्यात पुट करायचं होतं. एकच्या जागी 2 2 2 आणि एकच्या जागी 3 3 3 3. बस झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं असतं. तसंच बघा आता प्रॉब्लेम नंबर जी. क्वेश्चन होता एन अनबेस कॉइन्स इज टॉस 5 टाइम्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ 3 हेड. तर अत्यंत सिंपल असं प्रॉब्लेम होते. याच्यामध्ये P इज इक्वल टू घ्यायचा होता 1/2, Q इज इक्वल टू घ्यायचा होता 1/2, N इज इक्वल टू आहे 5 आणि R इज इक्वल टू आहे 3. तर याचा आन्सर जर तुमचा आला असेल 0.3125 तर तुमचा प्रॉब्लेम एकदम बरोबर आहे, नाहीतर प्रॉब्लेम तुमचं रॉंग झालं. तर विद्यार्थी मित्रांनो आपले पहिला क्वेश्चन इथं संपलेला आहे विश्लेषणचा. तर मी पहिल्या क्वेश्चनचे सर्वच्या सर्व आन्सर तुम्हाला सांगितलेले आहेत. आता घेणार आहोत आपण क्वेश्चन नंबर सेकंड.
आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला एनी 3 सॉल्व्ह करायचे होते. एनी 3 त्याच्यातला चारीचे चारी क्वेश्चन हे इंटिग्रेशनचे आहेत. तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 अपॉन कॉस इन ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर x. तुम्हाला इथं पुट करायचं होतं x इंटू e टू द पॉवर x इज इक्वल टू t आणि याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 1 आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. तर याचा आन्सर येते आता बघा 1 अपॉन कॉस, कॉसचा रिलेटिव्ह आहे सेक आणि सेक x चं इंटिग्रेशन येते लॉग ऑफ सेक x प्लस टॅन x. म्हणजे याचा आन्सर आहे लॉग ऑफ सेक इन ब्रॅकेट x इंटू e टू द पॉवर x प्लस टॅन x इंटू e टू द पॉवर x प्लस c. कारण आता हा 1 अपॉन कॉस आहे तर कॉसचा रिलेटिव्ह कोण आहे सेक आणि सेक x चं इंटिग्रेशन काय येते लॉग ऑफ सेक x प्लस टॅन x. तर मग लॉग 1 अपॉन कॉस म्हणजे सेक t, सेक t चं लॉग ऑफ सेक t प्लस टॅन t आणि त्याच्यानंतर t च्या जागी रिप्लेसमेंट x इंटू e टू द पॉवर x. तर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 dx. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम दोन प्रकारे सॉल्व्ह झाला असता. एक तर तुम्ही ह्या पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करू शकले असते, याचे फॅक्टर पडतात. 2 आला पाहिजे मल्टिप्लाय आणि 3 आली पाहिजे ऍडिशन. 2 इंटू 1 2 इंटू 1 2 आणि 2 प्लस 1 3 पार्शियल फ्रॅक्शन पण सॉल्व्ह झाला असता. किंवा हा प्रॉब्लेम थर्ड टर्म पण सॉल्व्ह होते. तर थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x चा ब्रॅकेट स्क्वेअर. थर्ड टर्म जरी सॉल्व्ह केला तरी चालते. तर याचा फायनल आन्सर जर तुमचं असं आलं असेल लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस 1 अपॉन x प्लस 2 प्लस c, तर तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये 4 पैकी 4 मार्क्स मिळून जातील. किंवा हे जरी आन्सर आलं समजा तुमचं ऑर लॉग ऑफ x प्लस 1 मायनस लॉग ऑफ x प्लस 2, जर तुम्ही असं सुद्धा लिहिलं असेल तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स भेटतील. कारण लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5 मायनस 4 cos x. स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचं विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम आहे. cos x च्या जागी पुट करायचं होतं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. dx च्या जागी पुट करायचं होतं 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर वेअर tan x बाय 2 इज इक्वल टू t. एकदम सिंपल प्रॉब्लेम होतं. स्टँडर्ड फॉर्म्युला नंतर सॉल्व्ह होते. याचा आन्सर येणार आहे 2/3 tan इनवर्स in bracket 3 tan x by 2 plus c. 2/3 tan inverse 3 tan x by 2 plus c. हे प्रॉब्लेम अत्यंत सिंपल प्रॉब्लेम होता. तसंच इंटिग्रेशन मधला सर्वात सोपी टॉपिक आहे तो म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन. तर पार्शियल फ्रॅक्शन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होतं. इथं पुट करायचं होतं फक्त e टू द पॉवर x इज इक्वल टू t. मग इथं आलं असतं e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x. तर मग इथं आलं असतं dt अपॉन t मायनस 1 t प्लस 1. तर याचा फायनल आन्सर असं येते 1/2 लॉग ऑफ मॉड मध्ये e टू द पॉवर x मायनस 1 अपॉन e टू द पॉवर x प्लस 1. e टू द पॉवर x मायनस 1 अपॉन e टू द पॉवर x प्लस 1 प्लस c. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर हे आन्सर आलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा भेटू शकतात 4 पैकी 4 मार्क्स. तर सर्वात सिंपल प्रॉब्लेम होते. दोन क्वेश्चन पार्शियल फ्रॅक्शनचे होते तसे पाहिले तर. हा एक बी पण पार्शियल फ्रॅक्शनचा होता, डी पण पार्शियल फ्रॅक्शनचाच होता. हा स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा होता आणि हा सबस्टिट्यूशनचा होता. तुम्हाला एनी 3 सॉल्व्ह करायचे आहेत. जर तुम्ही कोणतेही 3 प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले असतील तर तुम्हाला याच्यामध्ये 12 पैकी 12 मार्क्स इझिली भेटून जातील. हे याचे सर्वाचे तिघायचे चौघाचे सोल्युशन आहेत. तर आपला क्वेश्चन नंबर सेकंड इथं संपलेला आहे. आता घेणार आहोत आपण क्वेश्चन नंबर थर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा क्वेश्चन नंबर थर्ड हा पण खूप जास्त सोपीच होता, जास्त काही कठीण नव्हता हा क्वेश्चन. तर या क्वेश्चन मध्ये पहिलं जे प्रॉब्लेम होतं इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x dx. तर इथं लागतो आपला बाय पार्ट्स. इथं एकाने असं करायचं होतं इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x इंटू 1 आणि इथं बाय पार्ट्स लावायचा होता. पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन. आणि याचा आन्सर येते x इंटू tan इनवर्स x इंटू tan इनवर्स x मायनस 1/2 log of 1 plus x square. x into tan inverse x 1/2 log of 1 plus x square. हे जर तुमचं आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही तर तुमचं प्रॉब्लेम चुकलं. ह्याचे भेटतील तुम्हाला 4 मार्क्स. आता हे बघा क्वेश्चन नंबर थर्ड मधला जर सर्वात सोपी टॉपिक असेल तर हा आहे.
मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॉपर्टीचे 10 मार्कासाठी प्रॉब्लेम येणार असतात, तर याच्यातलं हे 4 मार्काचा प्रॉब्लेम प्रॉपर्टीचा आहे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. cos x अपॉन cos x प्लस sin x या कॉसच्या जागी साइन लिहायला लागते आणि ऍडिशन करून सॉल्व्ह करावं लागते. याचा आन्सर आहे π/2 π/4. याचा आन्सर किती आहे? π/4. एकदम सिंपल प्रॉब्लेम. त्यानंतर क्वेश्चन नंबर तिसऱ्यातलं सी, हे पण एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन y इज इक्वल टू a इंटू ई टू द पॉवर 2x प्लस b इंटू ई टू द पॉवर मायनस 2x. तर इथं तुम्हाला 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सिंपल, फक्त 2 वेळा डेरिव्हेटिव्ह. आणि त्याच्यानंतर याचा आन्सर येणार आहे फायनली 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढल्यावर d2y बाय dx स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0. d2y बाय dx स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम. बघा, पहिला होता बाय पार्ट्स, प्रॉपर्टी, आणि हा होता फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. अत्यंत सिंपल, फक्त सिंपल 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता. ए जसाच्या तसा ई टू द पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर 2x चा इंटू 2. बी जसाच्या तसा ई टू द पॉवर मायनस 2x चा ई टू द पॉवर मायनस 2x चा इंटू 2 म्हणजे मायनस 2. मग डबल एक वेळा. तर याचा आन्सर येते d2y बाय dx स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0. त्यानंतर क्वेश्चन नंबर डी बघा, तर तिसऱ्यातला डी, युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड सॉल्व्ह करायचं होतं. फाइंड द अप्रॉक्सिमेटली रूट ऑफ द इक्वेशन एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1. तर याचे जे रूट्स पडतात विद्यार्थी मित्रांनो, हा पडतात 0 आणि 1. कारण 0 जर पुट केलं तर आन्सर येते पॉझिटिव्ह, आणि 1 जर पुट केलं तर आन्सर येते निगेटिव्ह. कारण 1 चा क्यूब 1, हा 1 प्लस 1 2 मायनस 4 प्लस 2 म्हणजे मायनस 2. तर 0,1 याची रूट्स येतात. आणि याचा जर आन्सर जर बघितला आपण तर 3 इटरेक्शन. पहिला जो इटरेक्शन येणार आहे तुमचा x1, तो येणार आहे 0.25. दुसरा जो इंटरॅक्शन येणार आहे x2, तो येणार आहे 0.254. आणि तिसरा इंटरॅक्शन येणार आहे x3, तो येणार आहे 0.254. तर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा हे जर तुमचे आन्सर आले असतील तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा 4 पैकी 4 मार्क्स भेटून जातील. तुम्ही जर पहिले 3 जरी सॉल्व्ह केले तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स भेटतील. अत्यंत सिंपल वाला टॉपिक होता क्वेश्चन नंबर 3. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. आता घेणार आहोत क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 हा सर्वात सोपी वाला टॉपिक होता, सर्वात सोपी. कारण याच्यावर सर्वांची पासिंग होती. ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त कठीण जाते मॅथमॅटिक्स, त्यांच्यासाठी तर हा खूप इझी वाला क्वेश्चन होता. तर बघा, फाइंड द रूट ऑफ इक्वेशन एक्स क्यूब मायनस 6x प्लस 3 बायसेक्शन मेथडनं सॉल्व्ह करायचं होतं. एकदम सिंपल प्रॉब्लेम होता, बायसेक्शन मेथडनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. तर याचा x1 येतो 0.5, x2 येतो 0.75 आणि x3 येतो 0.625. तर हे 3 याचे आन्सर येतात. जर समजा तुमचे हे 3 आन्सर आले असतील तर तुम्हाला भेटतील याच्यात 4 पैकी 4 मार्क्स. त्यानंतर सर्वात सोपी वाला टॉपिक हा झाल्यावर जॅकोबी मेथड पण हे खूप जास्त इझी वाला प्रॉब्लेम आहे. तर जॅकोबी मेथड, तर याच्यामध्ये तुम्हाला 3 इटरेक्शन काढायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा 3 इटरेक्शन. तर याच्यात x1 येतो 1.3, y1 येतो 1.4 आणि z1 येतो 1.5. त्यानंतर x2 येतो 0.86, y2 येतो 0.86 आणि z2 येतो 0.82. आणि फायनल बघा आता x3. याचा x3 येतो 1.05, y3 येतो 1.06 आणि z3 येतो 1.07. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हे आन्सर आले असेल तर तुम्हाला याच्यात सुद्धा 4 पैकी 4 मार्क्स भेटतील. तिसरा क्वेश्चन सुद्धा खूप इझी होता. सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम ऑफ द इक्वेशन गॉस सेडल मेथड. तर याच्यामध्ये पण तुम्हाला 3 इटरेक्शन काढायचे होते. तर इथं लिहितो मी. x1 येतो तुमचा 0.85, y1 1.002 आणि z1 0.999. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही येत. x1 येतो 0.82, y1 आणि z1 वेगळा येतो. y1 येतो -1.0275
आणि Z1 येतो 1.011. तसंच X2 येतो याच्यात 1.002. Y2 येतो -0.9998. त्यानंतर Z2 येतो 0.9998. त्यानंतर X3 येतो 0.9999. Y3 येतो -1 आणि Z3 येतो 1. तर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमचे हे आन्सर आले असतील X3 0.9999, Y3 -1, Z3 1, तर तुम्हाला याचे सुद्धा 4 पैकी 4 मार्क्स भेटतील. आता आपण विश्लेषण करणार आहोत डी, क्वेश्चन नंबर 4 डी. अत्यंत सिंपल वाला प्रॉब्लेम आला होता क्वेश्चन नंबर 4 मध्ये डी. क्वेश्चन होता, इफ द 20% ऑफ द बोल्ट प्रोड्यूस बाय ए मशीन आर डिफेक्टिव्ह, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 4 बोल्ट्स आर ड्रॉन. म्हणजे पी होता 20%, क्यू होता 80%, एन होता 4 आणि आर पहिला होता 1 इज डिफेक्टिव्ह आणि ॲटमोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. तर पहिल्याचा आन्सर येते 1 इज डिफेक्टिव्ह. जर समजा तुमचा आन्सर आला असेल 0.4096, तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे, तुम्हाला 2 मार्क भेटतील. अजून सेकंड याचा जर आन्सर आला असेल 0.9728, तर तुम्हाला याच्यात सुद्धा 2 मार्क्स भेटतील. 2 आणि 2 4 मार्क्स. तसंच ई नंबरचा क्वेश्चन पण खूप सोपी होता. युजिंग पॉइझन डिस्ट्रीब्युशन सॉल्व्ह करायचं होतं. याचा आन्सर येते 1.0066425. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर समजा तुमचा आन्सर आला असेल तर तुम्हाला याच्यात सुद्धा 4 मार्क्स भेटतील. पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त 3च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. कोणतेही 3 जर समजा तुमचे बरोबर असले तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स भेटतील. अत्यंत सिंपल असा क्वेश्चन होता आणि पेपर खूप जास्त याचा इझी होता. आता घेणार आपण क्वेश्चन नंबर 5. सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. याच्यावरच एखादी बरेचसे विद्यार्थ्यांचं आउट ऑफ चे मार्क्स निर्भर राहतील. तर बघा आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो पहिला क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 5 मध्ये इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 - 2 sin square x, हा होता डिवाइडिंग बाय cos square x वाला प्रॉब्लेम होता. अत्यंत सिंपल वाला प्रॉब्लेम होता. हे प्रॉब्लेम मी क्लासमध्ये खूप वेळा घेतलेला आहे. याचा आन्सर आहे 1/√3 tan इनवर्स tan x अपॉन √3 प्लस सी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर समजा तुमचा आन्सर आला असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रॉब्लेम मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम गेलेला आहे, आठवतच नव्हतं की काय करावं. तर बघा, या प्रॉब्लेम मध्ये x+1 अपॉन x-1 चा ब्रॅकेट स्क्वेअर अत्यंत सिंपल होतं. जसा खाली आहे तसा वर लिहायचा होता या प्रॉब्लेम मध्ये. असं x-1 अपॉन x-1 चा ब्रॅकेट स्क्वेअर जसा खाली आहे तसा वर. इथं मायनस आहे तर इथे घ्यायचा प्लस आणि 1 + 1 2. एक ऍडजस्टमेंट करायची होती, -1 + 2, -1 + 2 म्हणजे -1. आणि त्याच्यानंतर एकाने याला सेपरेट करून सॉल्व्ह करायचं होतं. x-1 एक कॅन्सल झाला असता आणि याचा फायनल आन्सर येते विद्यार्थी मित्रांनो लॉग ऑफ x-1 -2 अपॉन x-1 प्लस सी. जर याचं हे आन्सर आलं असेल तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे. हे पण मी क्लासमध्ये घेतलेलं आहे 2 वेळा. तर अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम हे होतं. हे जर समजा तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स भेटू शकतात. आता बघा क्वेश्चन नंबर बी, प्रॉपर्टीचा क्वेश्चन आलाय. हा अत्यंत सिंपल वाला क्वेश्चन होता. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॉपर्टीचे 10 मार्काचा येणार आहे. तर पहिले याच्या आधी आपला क्वेश्चन नंबर 3 मध्ये आले एक प्रॉपर्टी आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 क्वेश्चन आले प्रॉपर्टीचे. याचा आन्सर आहे बघा, अप्पर लिमिट किती आहे 5, लोअर लिमिट किती आहे 2 डिवाइडेड बाय 2, म्हणजे याचा आन्सर आहे 3/2. आणि याचा आन्सर आहे अप्पर लिमिट आहे 4, लोअर लिमिट आहे 0 डिवाइडेड बाय 2, म्हणजे 4/2, म्हणजे याचा आन्सर आहे 2. एकदम सिंपल वाले प्रॉब्लेम होते. जर याचा आन्सर जर तुमचं 2 आला तर याच्यात तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स. याच्यात जर 3/2 आलं तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स. त्यानंतर तसंच क्वेश्चन नंबर सी, याच्यामध्ये पण एखादी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं डोकं झालं असेल की कारण 0 to π/2 log of tan x हा क्वेश्चन आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे आन्सर जे आहे हे पण प्रॉब्लेम प्रॉपर्टीचं होतं. यावेळेस प्रॉपर्टी 14 मार्क्स साठी आली होती. सेम जसं आपण ते सॉल्व्ह करतो तसंच 0 to π/2 log of tan x dx. इथं काय करायचं होतं, π/2 - x करायचं होतं. टॅनचा π/2 - x म्हणजे cot x होते. मग इथं लागला आणि त्याच्यानंतर एकाने ऍडिशन करायची होती, राईट साईडची राईट साईडला आणि लेफ्ट साईडची लेफ्ट साईडला. तर इथं आलं असतं log tan प्लस log cot.
तर लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला लॉग ऑफ ए इंटू बी, तर टॅन एक्स इंटू कॉट एक्स, आणि टॅन एक्स इंटू कॉट एक्स म्हणजे होते 1, म्हणजे लॉग 1, म्हणजे याचा आन्सर आला असता 0. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमचा याचा आन्सर 0 आला असेल तर तुमचं हे प्रॉब्लेम बरोबर आहे. एकदम सोपी प्रॉब्लेम होतं प्रॉपर्टीचं, आणि हे पण प्रॉब्लेम एकदम सोपी होतं. दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकले असते तुम्ही. एक तर तुम्ही सबस्टिट्यूशन सॉल्व्ह करू शकले असते, पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, पण लिमिट चेंज करायला लागते. किंवा मग इथं फॉर्म्युला लागते नाही तो साइन टू थिटाचा. साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, साइन टू थिटा डिवाइडेड बाय 2, याच्यात म्हणजे साइन 2x डिवाइडेड बाय 2. मग याच्यानंतर याचं इंटिग्रेशन काढायचं होतं. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम होतं हे. याचा आन्सर आहे 1/2. जर तुमचा याचा आन्सर 1/2 आला असेल तर तुम्हाला याच्यात सुद्धा आउट ऑफ मार्क्स भेटू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपला शेवटचा क्वेश्चन, तो म्हणजे की क्वेश्चन नंबर 6. त्याचा आता आपण विश्लेषण करणार आहे. क्वेश्चन नंबर जो 6 आला होता त्याच्यामध्ये ए आणि बी हे डिफरन्शियल इक्वेशनचे क्वेश्चन होते, आणि एक आला होता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा. मी तुम्हाला माझ्या सांगण्यानुसार सेम तसाच पॅटर्न आला होता. एक प्रॉब्लेम आलेला आहे याच्यातलं पहिलं, ते म्हणजे की हे आहे व्हेरिएबल सेपरेबल फ्रॉमचं. अत्यंत सिंपल बघा, हा मायनस इकडे काय होतो प्लस, एक्स एक्स एका साईडले, वाय वाय एका साईडले. याचं फायनल आन्सर येते टॅन इनवर्स एक्स. याचा आता बघा, याचा फायनल आन्सर येणार आहे टॅन इनवर्स वाय मायनस टॅन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू सी. किंवा असं जरी समजा तुमचं आन्सर आलं टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस सी, तरी तुम्हाला याच्यामध्ये 3 पैकी 3 मार्क्स भेटेल. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सेकंड जो क्वेश्चन होता हे होता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं मी फायनल आन्सर सांगतो तुम्हाला. पहिले एक डेल एम अपॉन डेल वाय काढायचा होता आपल्याला, डेल एम अपॉन डेल वाय. तर डेल एम अपॉन डेल वाय, आणि नंतर काढायचा होता आपल्याला डेल एन अपॉन डेल एक्स. तर या दोघांचं येते, आता डेल एम अपॉन डेल वाय याचा येते 6x मायनस 2y. हा दोघांचा आन्सर येते 6x मायनस 2y. त्यानंतर याचं जनरल सोल्युशन येते, फायनल आन्सर जनरल सोल्युशन. आता बघा, एकच्या डोक्यावर किती आहे 2, 2 आणि 1 3, 3 वर 3 खाली एक्स क्यूब. त्यानंतर 6y कॉन्स्टंट आहे जसाच्या तसा. आता एक्स आहे, एकच्या डोक्यावर आहे 1, 1 प्लस 1 2, एक्स स्क्वेअर बाय 2. त्यानंतर हा वाय स्क्वेअर कॉन्स्टंट हा जसाच्या तसा, मग राहते 1, 1चं इंटिग्रेशन एक्स, आणि याच्यात इथं वाय स्क्वेअर, पण इथे विथ रिस्पेक्ट टू डीवाय ने काढायला लागते. तर इथे येते वाय क्यूब अपॉन 3. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर समजा तुमचं आन्सर आलं असेल तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे. इथं फक्त काय बेकबी बेत्रिक 6 2 चा डिवाइड होते, बाकी सर्व जसंच्या तसं. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन हा आला होता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये याच्यामध्ये आय एफ येतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर सेक एक्स, आणि याचा फायनल आन्सर येते, फायनल आन्सर वाय इंटू सेक एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम. याला पी म्हणायचं होतं, याला क्यू म्हणायचं होतं, मग आय एफ काढायचा होता, नंतर मग सॉल्व्ह करायचं होतं. जनरल सोल्युशन आहे वाय इंटू सेक एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी. आणि हे तर प्रॉब्लेम खूप इझी होतं. व्हेरीफाय दॅट वाय इज इक्वल टू कॉस एक्स इज द सोल्युशन ऑफ डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन एक्स, आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एक्स. झालं, 2 वेळा. बघा किती मार्काचा प्रॉब्लेम आहे, मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. वाय इज इक्वल टू इथं कॉस एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर हा होते डी बाय एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह ते मायनस साइन एक्स. याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढायचा डी टू वाय बाय डी एक्स, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एक्स, आणि कॉस एक्स म्हणजेच काय वाय, आणि हा मायनस वाय इकडे काय होतो प्लस, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 0. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर लास्ट प्रॉब्लेम ते म्हणजे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं प्रॉब्लेम. आता ते बघूया. आता आपण त्याचं सोल्युशन बघा. तर याच्यामध्ये तर एकदम सिंपल प्रॉब्लेम होते. इन ए फॅक्टरी मॅन्युफॅक्चर 2000 इलेक्ट्रिक बल्ब. ऍव्हरेज किती दिलेला आहे, एक्स बार दिलेला आहे 2040. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे सिग्मा किती दिलेला आहे 60. तुम्हाला सिंपल पहिले काय करायचं होतं, मोर दॅन 2150 एक्स, तर एक्स इज इक्वल टू 2150. तर याचं फायनल आन्सर येते, पहिले याची प्रोबॅबिलिटी येते 0.0336 ही प्रोबॅबिलिटी, आणि 2000 ने मल्टिप्लाय केल्यावर याचा आन्सर येते 67. त्यानंतर याला एक्स घ्यायचा होता, याच्यात याची प्रोबॅबिलिटी येते 0.0918, आणि त्याच्यानंतर 2000 न मल्टिप्लाय केल्यावर 184. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर आन्सर तुमचे आले असतील तर तुम्हाला याचे सुद्धा 6 पैकी 6 मार्क्स भेटतील.
तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला M2 मध्ये किती मार्क्स भेटले. टोटल मी पूर्ण पेपरचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.